आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्रावरील अतिक्रमणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. तीर्थक्षेत्रावरील सर्व अतिक्रमणे 8 आठवड्याच्या आत हटवावीत असे निर्देश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी जनहित याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ तीर्थक्षेत्र वर्षभरात सुमारे 30 लाखाहून अधिक भाविक या पवित्र स्थळाला भेट देतात. 2 यात्रा आणि वार्षिक उत्सवात येथे प्रचंड गर्दी उसळते. मात्र या तीर्थक्षेत्र परिसरात झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणामुळे भाविकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव जाणवत होता. सध्या शासनाने या तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा आणि विकास निधी मंजूर केला आहे, परंतु अतिक्रमणामुळे विकास कामासाठी जागाच उपलब्ध नसल्याने निधी अखर्चित राहण्याची वेळ आली आहे. निवास व्यवस्था, वाहनतळ, स्वच्छतागृहे, वाहतुकीची कोंडी आणि गर्दी नियंत्रण या सर्व समस्यांचा फटका भाविकांना आणि ग्रामस्थांना बसत आहे. सद्यस्थितीत खरसुंडी येथे ग्रामपंचायत, देवस्थान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासनाच्या मालकीच्या सुमारे 175 जागांवर अतिक्रमणे असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत वेळोवेळी निवेदने, मागण्या आणि उपोषण करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख शेखर निचळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 22 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जिल्हाधिकारी सांगली यांना याचिकाकर्त्याची तक्रार तपासावी व 8 आठवड्याच्या आत अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे नाथनगरी खरसुंडी अतिक्रमणमुक्त होऊन भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. या याचिकेची बाजू ॲडव्होकेट अनंत वडगावकर यांनी न्यायालयात प्रभावीपणे मांडली. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते आणि अतिक्रमण हटवण्याची कारवाई प्रत्यक्षात कधी सुरू होते याकडे भाविकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.